आज नागपंचमीचा सण आणि तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। सापासोबत अनेक गैरसमज आणि समज अंधश्रद्धा खूप काही जुडलेला आहे, जसे की नाग दूध पितो, नाग डाच धरतो, नाग डूब धरतो, इच्छाधारी नाग, इच्छाधारी नागिन आणि असे अनेक प्रकारचे अंधश्रद्धा नागाविषयी जोडलेले आहे। आज नागपंचमीचा सण आहे आणि हा सण आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो आणि खरं तर नागपूजेला वेगवेगळ्या प्रकारचे कथानकांची जोड आहे आणि हे फक्त कथा वेगवेगळ्या लोकसंस्कृतीमध्ये याविषयी विभिन्न कथा आपल्याला आढळून दिसतात। सापाविषयी अंधश्रद्धा आहे। सर्पमणी, नागमणी यातली मोठी सगळ्यात पहिली अंधश्रद्धा म्हणजे साप दूध पितो। हा गैरसमज कसा दूर करायचा ते मी सांगतो। साप दूध पित नाही हे मला माहित आहे आणि हे तुम्हाला आता सांगणार आहे। जेव्हा अनेक स्त्रिया नागपंचमीच्या दिवशी वाटीमध्ये दूध घेऊन त्या सापासमोर ठेवतात आणि नाग त्यांना तो दूध पितानी दिसते। नाग पितानी दिसलं की त्यांना असं वाटतं की त्या नागाचं भक्ष्य, त्या नागाचं खाद्य दूध आहे, पण नाग हा सस्तन प्राणी नाही, म्हणून यामुळे त्याचं खाद्य दूध राहू शकत नाही। म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नागाचं खाद्य किंवा भक्षण दूध नाही आणि त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये। अनेक स्त्रिया परिसरामध्ये वारूळ असेल तर तिथे पूजा करायला जातात, पण खरं म्हणजे ते वारूळ मुंग्यांनी बनवलेला खाली कॉलनी असते ती साचलेली आणि त्या मुंग्यांना खायला दुसरे प्राणी ते तिथे येतात आणि त्या प्राणीचा मागोवा करत ते साप त्या बिळामध्ये थंडावा असल्यामुळे, ओलसर जागा असल्यामुळे तिथेच थांबून जातो आणि अशा वेळी एखादी स्त्री त्या जागेवर आली आणि पूजा करायसाठी आली आणि वरतून कदाचित ते दूध टाकते आणि त्या दूध टाकल्यामुळे नाग ओला होतो, भिजून जातो आणि मग तेव्हा नाग तो बाहेर निघतो आणि त्या स्त्रीला असं वाटते की नागदेवतांनी आपल्याला दर्शन दिले आहे, नागदेवतांनी आपल्याला दर्शन दिले आहे आणि ती प्रसन्न होऊन जाते। पण अशा वेळी त्या स्त्रीचा अपघात होण्यास दाट शक्यता आहे, कारण की नागपंचमी आहे ते आपल्याला माहीत असतं, नागाला माहीत नसतं, म्हणून यावेळी एखाद्या व्यक्तीचा अपघात दगावून होऊ शकतो, म्हणून आपल्याला काळजी घेतली पाहिजे। अनेक पहिले आपल्याला असं म्हणत असतात की नाग डूब धरतो, डास धरतो, पण असं कधी होत नाही। आपल्याला अनेक चित्रपटामध्ये असं सांगतात की नाग डूब धरतो, डास धरतो, आपल्या मालिकेमध्येही आपल्याला असं सांगितलं जातात, पण हे वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला माहीतच आहे, असं कधीच घडत नाही। नाग डूक आणि डास धरूच शकत नाही, कारण की त्याचे मेंदू एवढा कामकोवित आहे की कोणतीही घटना त्याच्या लक्षात राहत नाही, म्हणून साप कधी पण डूक किंवा डास धरू शकत नाही। आपल्याला अनेकदा असंही सांगितलं जातं की आपण एखाद्या नागाला मारलं तर नागिन त्याचा बदला घेण्यासाठी येते आणि त्या नागाच्या डोळ्यामध्ये त्या मारणाऱ्या व्यक्तीची इमेज छापून जाते, पण असं कधी होत नाही। आपल्याला अनेकदा असं सांगितल्यामुळे आपल्या मनामध्ये गैरसमज तयार होतो। हे वस्तुस्थिती आहे, हे अनेकदा आपण बघतच आहे। आपल्याला चित्रपटात सांगतात, जसं की चित्रपट आहे नगीना, नागकन्या, असे इतर चित्रपट आहेत, त्यांना आपल्याला असं सातत्याने दाखवते। जो व्यक्ती त्या सापाला मारतो त्याच्यानंतर अनेक साप त्याच्या घरापर्यंत कसे पोहोचतात, तर मेलनाच्या काळात अनेक मादी स्त्राव सोडत असते आणि तिच्या भोवताल फिरणारे नर तिच्या आजूबाजूनी फिरत असतात। तर अशा वेळे जर तो व्यक्ती त्या मादीला मारत असतो तर तिचा स्त्राव त्या व्यक्तीने ज्या लाठीने मारलं असतं त्याला चिकटते किंवा त्याच्या बुटाला तो स्त्राव चिकटू शकते आणि अशा वेळी जर त्यांनी ते लाठी किंवा बूट त्याच्या घरी आणले असेल तर त्या स्त्रावाचा वास घेत ते वाले नर त्याच्या घरापर्यंत पोहोचतात। मित्रांनो, चित्रपटामध्ये जसं दाखवल्याप्रमाणे त्या मनुष्यालाही तसंच वाटते की हा दुसरा साप आपला बदला घेण्यासाठी आला आहे, जे आपण पहिल्या सापाला मारलं होतं, म्हणून अशा स्थितीमध्ये तो त्या दुसऱ्याही सापाची बळी दिल्या जाते आणि दोन्हीही साप ठार होऊन जाते। आपण असं ऐकलेलंच आहे की एक नाणीटी मारली की अनेक नाणीटे निघतात, एक नाणीटी मारली की 7 नाणीटे निघतात, असं आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतात। पण अनेक वेळा
जर एक नाणेटी मारली त्याचं प्रजनन जास्त संख्येत होत असल्यामुळे त्याची संख्या खूप मोठी प्रमाणात आहे, म्हणून एक नाणेटी मारली त्या जे मी आताच सांगितलं होतं त्याचप्रमाणे नाणेटीच्याही बाबत घडते। जर एका व्यक्तीने ती नाणेटी मारली असेल आणि त्या लाठीला तिचा स्त्राव चिकटला असेल आणि तो ओलसर स्त्राव कायमच असेल तर अनेक नाणेट्या त्या जागेवर येतात आणि असं वाटते की एक नाणेटी मारली का अनेक नाणेट्या निघतात। नाणेटी हा बिनविषारी साप आहे आणि तो सरासर चावतही नाही आणि चावला तरी त्याने काही होत नसतं। लहान मुलंही त्याला सहजपणे हाताळू शकतं असा तो प्रेमळ स्वभावाचा साप आहे। हा छोटासा चिमुकला दिसणारा साप मानवी क्रोधामुळे बळी ठरत असतो। आपण सर्पपूजा का करतो याच्या मागची प्रमुख कारणे म्हणजे 3 आहे। पहिली म्हणजे आपली अनादी काळापासून मनात असलेली भीती। दुसरं प्रमुख कारण म्हणजे कोणत्याही सापांनी कोणत्याही व्यक्तीचा यातनादायी मृत्यू आणि तिसरं प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र साप आहे। आता साप कसा काय आहे तर जे उंदर जे मूषक असतात ते पीक बियाणे नष्ट करत असतात, महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करतात, गोदामातलं धान्य नष्ट करून टाकतात। अशा या 3 कारणामुळे आपल्याला साप चावला नाही पाहिजे, आपल्या मनामध्ये त्याची भीती नाही राहिली पाहिजे। आपल्या शेतामध्ये आपल्या शेताची कामामध्ये त्यांनी मदत केली पाहिजे। यामुळे आपण नागाची किंवा सर्पाची पूजा करत असतो। जे उंदर शेतामधले बियाणे खाऊन टाकतात, गोदामातलं पूर्ण पीक नष्ट करतात, अशा उंदरावर कंट्रोल ठेवण्याचं काम साप करत असते आणि 26% उंदर पीक बियाण्याचं नष्ट करत असतात आणि या उंदरांना कंट्रोल करण्याचं काम साप करत असतो। आज जर जगभराचा विचार केला तर जर आपण सापांचा विचार केला तर 3000 प्रजातींचे साप आपल्याला जगभरात आढळताना दिसते आणि जर नुकताच भारताचा विचार केला तर 262 प्रजातीचे साप आपल्याला दिसते आणि त्यात ही विषारी सापाची संख्या खूप कमी प्रमाणात आहे। जर आपण नुकताच विदर्भाचा विचार केला 4 प्रकारच्या जातीचे साप विषारी आहे। त्यामध्ये आहे नाग, फुरशा, घोणस आणि मण्यार, हे 4 प्रकारचे साप विषारी आहे। तर मित्रांनो, सर्पदंश का करत असतो आपण याची कारणे बघितली तर प्रामुख्याने 2 आहे। एक, तो स्वतःच्या संरक्षणासाठी सर्पदंश करत असतो आणि दुसरं म्हणजे आपल्या जे खाद्य आहे, जे भक्षण आहे ते गिळण्यासाठी तो सर्पदंश करत असतो या 2 कारणासाठी। आपल्या विदर्भामध्ये 4 प्रकारचे विषारी साप आहे आणि कोणत्याही मनुष्याला जर साप दिसला तर तो विषारीच आहे। अनादी काळापासून आपल्या मनामध्ये जी भीती होती ते त्या सापाला विषारीच मानतो आणि अशामुळे त्याही सापाची बळी घेतल्या जाते। ज्या सापाच्या पूजा आपण त्या नागपंचमीच्या दिवशी करतो तोच साप आपल्याला इतर दिवशी दिसला की आपण त्याची बळी घेतल्या जाते। यावर संत तुकाराम महाराज असे म्हणतात, मृत्युकेची पूजा नागा, जित्या नागा घेती डांगा। कोणताही नाग जिवंत दिसला की इतर दिवशी त्याला लाट्यागाट्या घेऊन माणूस त्याच्यावर तुटून पडतो, पण नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा केली जातात। नमस्कार, मी कार्तिक राजेंद्र कांबळे। मित्र हो, आत्ताच माझ्या मैत्रिणीने तुम्हाला साप, समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत सांगितलंच आहे। तर आणखी अजून या मांडोळी या सापाबद्दल सांगायचं झालं तर मांडोळी या सापाला 2 तोंड असतात, त्याला 2 मुखी साप असं म्हटले जाते। पण मित्र हो, असं काहीच नाही। मांडोळी या सापाचं तोंड आणि शेपूट हे जवळपास सारखं दिसतं, तर यावरच ते गारोडी सरोता गरम करून त्या सापाच्या शेपटीला आकार देऊन त्याचं तोंडासारखंच बनवतात आणि सांगतात ये देखो 2 मुखी साप, आणि सांगतात की हा साप 6 महिने एका तोंडाकडून चालतो आणि 6 महिने दुसऱ्या तोंडाकडून। पण मित्र हो, असं काहीच नसते। साप तेव्हाच मागे चालते जेव्हा त्याच्यासमोर एखादी अडथळ आली आणि त्याला सामोर जायचा मार्ग मिळाला नाही तेव्हाच। म्हणून हा एक अंधश्रद्धा आपण टाळायला हवा। मित्र हो, आणखीन सापाबद्दल जर आपल्याला बघायचं म्हटलंच तर साप हा गायीच्या आचोडाला डायरेक्ट तोंड लावून दूध पित असतो। मित्र हो, हेही खोटं आहे, हेही एक अंधविश्वासच आहे। कारण हा अंधविश्वास तर धामण सापाबद्दल आहे। कारण जेव्हाही आपण धामण या सापाला आपल्या हातात पकडतो तेव्हा तो आपली शेपूट आपल्या हाताला गुंडाळण्याचा प्रयत्न करतो आणि
लोक असे विचार करतात की तो आपली शेपूट गुंडाळून गाईच्या आचोड्याला डायरेक्ट दूध पितो. पण मित्र हो, असं काहीच नाही. जेव्हाही साप गाय किंवा म्हशीजवळ येतो तेव्हा त्या गाय म्हशींना त्याचा आभास पहिलेपासूनच होतो आणि मग त्या आपले पाय जोराजोराने आपटायला लागतात आणि तो साप तिथूनच पडून जातो. म्हणून हा एक अंधविश्वास आणि गैरसमज आपल्याला टाळायलाच पाहिजे. सोबतच मित्र हो, आपल्या समाजात अशीही अंधश्रद्धा आहे की धामण या सापाने जर आपल्याला त्याची शेपूट मारली तर आपल्याला नपुसक्त होते. मित्र हो, हेही खोटंच आहे. हेही एक अंधश्रद्धाच आहे आणि एक गैरसमजच आहे. कारण मित्र हो, धामण या सापाला जेव्हा आपण आपल्या हाताने पकडतो तेव्हा तो आपली शेपूट आपल्या हाताला गुंडाळतो आणि त्याच्यामध्ये तो आपली शेपूट आपल्या हाताला मारतो सुद्धा. पण असं काहीच नाही आहे. त्याच्या शेपटीला असा कोणताही काटा किंवा डंख नाही आहे की त्याच्याने आपल्या शरीरात जाऊन काहीतरी वेगळा बदल करेल. असं काहीच नाही होत. हाही एक अंधविश्वासच आहे. तर जर असंच असतं तर मग मित्रांनो, जेही आपल्या महाराष्ट्रात सर्पमित्र आहे ते तर नपुसकच झाले असते. पण असं काहीच नाही आहे. ही एक अंधश्रद्धा आहे. म्हणून आपण याला टाळायलाच हवं. आणखी एक म्हटलं तर धामण ही नागाची मादी आहे असंही म्हटलं जाते मित्र. पण मित्र हो, हेही एक अंधश्रद्धाच आहे. कारण सगळ्या सापांच्या जातीमध्ये स्वतंत्र नर आणि मादी असतात. तशाप्रमाणे धामण आणि नाग या दोन्हीही सापांच्या जातीमध्ये स्वतंत्र नर मादी असतेच. पण या धामण या स्त्रीलिंगी नावामुळेच लोक असेही विचार करतात की धामण ही सापाची मादी आहे. म्हणूनच आपण हाही एक गैरसमज टाळायला हवा. आणि मित्र हो, एक महत्त्वाचाच म्हणजे तर धामण हा शेतकरीचा एक चांगला मित्रही आहे. कारण सगळ्यात जास्त उंदराला खाण्याचं काम म्हणजे धामणच करतो. असंही म्हणायला हरकत नाही की धामण हे शेतकरीचा खरा मित्र. तर मित्रांनो, या नागपंचमीच्या निमित्ताने आज आपण सापांमधील समज, गैरसमज आणि अंधविश्वास बघितलाच आहे. म्हणून माझं जाता जाता एवढंच म्हणून असं वाटते की आपण कोणत्याही सापाला मारले नाही पाहिजे. आणि कारण ते आपल्यासोबत निसर्गासोबत ते आपलेही मित्र आहे. म्हणून एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, नागपंचमीच्या पर्वावर आपल्या विद्यार्थी मित्रांना आपल्याला सापाविषयी बरीच माहिती दिलेलीच आहे. नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत असतो. पण तो खऱ्या अर्थानं खरं साजरा करतो का? यावेळेस मला संत कबीरांच्या दोह्यातील काही ओळी आठवतात. मिट्टी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, मिट्टी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया. नागपंचमीच्या दिवशी नागांच्या प्रतिमेचं, नागांच्या पुतळ्यांचं प्रतिकात्मक पूजन आपण करत असतो. पण तोच साप जर का इतर दिवशी आपल्याला आढळला तर आपण त्याला मारल्याशिवाय सोडत नाही. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याकडे आढळणारे 4च विषारी साप आहेत. त्यामध्ये नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस हे 4 विषारी साप आहेत. बाकी सर्व बिनविषारी साप आहेत. त्यामुळे इतर साप आपल्याला चावले तर त्यापासून काही इजा होणार नाही. विषारी साप ओळखायचे कसे ते मित्रांना आपल्याला सांगितलेच आहे. बऱ्या प्रमाणात काही सापांमध्ये साम्यसुद्धा असतं, जसं की कवड्या आणि मण्यार. आपल्याला सापांची ओळख जर पटत नसेल तर आपण साप पकडायला नको. काही लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन साप हाताने सुद्धा पकडतात. तर मी त्यांना सांगू इच्छितो की सापाची ओळख जर आपल्याला पटत नसेल तर कृपया आपण साप पकडण्याच्या भानगडीत पडू नये. मित्रांनो, जर साप चावला एखादी वेळा तर आपण काय करायला पाहिजे? साप जर चावला तर कुठल्याच बुवा बाबाकडे न जाता सरळ आपण दवाखान्यात गेलेलं पाहिजे. साप कुठला विषारी आहे, बिनविषारी, आपल्याला ओळख जरी नसेल पटत तरी आपण आधी दवाखान्यात गेलं पाहिजे आणि तो उपचार घेतला पाहिजे. साप पकडत असताना आम्हाला सुद्धा काही इन्स्ट्रुमेंटचा, स्नेक स्टिकचा वगैरे वापर करावा लागतो. मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे एक चिमटा आमच्याकडे आहे. साप जर समजा अडगळीच्या ठिकाणी असला, सापाची ओळख पटत नसली, साप बाहेर काढायचा कशी अडचण जर असली तर अशा वेळेस आम्ही या चिमट्याचा उपयोग करत असतो. सोबतच ही एक स्टिकसुद्धा आहे. या स्टिकचा सुद्धा वापर करून साप पकडायला सोपं जातं. आता हा चिमटा जो आहे, या चिमट्याने सापाला इजा पोचते असंही बऱ्याच लोकांना वाटते. यामुळे सापाला काही इजा पोचत नाही. याला वर रबर कोटेड वगैरे असल्यामुळे आपण सापाला सहजरित्या चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. मित्रांनो, या नागपंचमीच्या दिवशी मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की कुठलाही साप आपल्याला जर दिसला, आपल्या विद्यार्थी मित्रांना बऱ्याच सापाविषयी आपल्याला सांगितलं आहे की ते साप बिनविषारी असतात, हाताळायला सोपे असतात, साध्या स्वभावाचे असतात. तरीही आपण कुठल्या सापावर ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये. कुठलाही साप हाताळणं
तितकंही सोपं नाही आहे. त्यामुळे आपण कुठल्याही सापाला हात लावू नका, साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, पण मारूही नका. जसं निसर्गावर आपण सर्व महत्त्वाचे घटक आहोत, तसा सापसुद्धा निसर्गाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. एवढं आपण या नागपंचमीच्या निमित्ताने समजून घेतलं पाहिजे. सोबतच साप हा शेतकऱ्यांचा सुद्धाही मित्र आहे. तर या नागपंचमीच्या निमित्ताने आपण हे सर्व समजून घेतलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि ते थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.